Let us start now. Last time we have seen the construction of solar cell. Now we have to see the working of solar cell. Now in the working, solar light or solar radiations are incident on the PN junction diode, and due to the energy of solar radiations, that energy is E is equal to h nu. This much amount of energy is incident on the solar cell. Then in the solar cell, in P side, in the N side, not side but region, P region, N region, and there is a depletion region. There are total 3 regions. Okay. Now in the depletion region, last time I told you that electron hole pairs are generated, and these if electron hole pairs are generated, then holes transfer to the P side and electron transfer to the N side. And due to this transfer, the concentration or density of electron in N side increases, and density of holes or positive charge to the P side increases. This is shown in figure B. In figure B, in the P side, there is a positive charge, and in N side, there is a negative charge across the depletion layer W. Okay. And therefore, if we connect a wire outside from P side to the N side, then current flowing through this wire, or if we connect a voltmeter across this PN junction, then a potential is developed or potential difference is developed across the PN junction. Okay, this is the working of this PN solar cell. तर PN सोलार सेलचं वर्किंग काल मी सांगितलं होतं, आज थोडंसं आपण रिपीट करूया. सोलार रेडिएशन किंवा सोलार लाईट हा सोलार सेलवरती टाकल्यानंतर सोलार फोटॉनच्या एनर्जीमुळं, एनर्जी किती असते ते E इज इक्वल टू एच न्यू, इतकी एनर्जी असते. या एनर्जीमुळं काय होतं की बॉन्डमधनं इलेक्ट्रॉन आउट होतो, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो, आणि एक इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला की तो फ्री होतो, आणि या जागेवर इलेक्ट्रॉनच्या जागेवर पूर्वीच्या डिफिशियन्सी इलेक्ट्रॉनची क्रिएट होते, आणि ती जी डिफिशियन्सी असते या डिफिशियन्सीला होल असं म्हणतात. आणि होल इज अ पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज इट ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन. कारण होल काय करतो तर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून होलला पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतात. तर एक इलेक्ट्रॉन इजेक्ट झाला की एक इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होते. तसंच सेकंड इलेक्ट्रॉन जनरेट झाला की सेकंड इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होईल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सो ऑन लाईक दिस, डिपेंडिंग अपॉन दी बँड गॅप एनर्जी ऑफ दिस पर्टिक्युलर सेमीकंडक्टर. तर सेमीकंडक्टरच्या बँड गॅप एनर्जीनुसार इलेक्ट्रॉन होल पेअर्स जनरेट होतील, आणि जनरेट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स जे असतील ते इलेक्ट्रॉन्स एन साईडला, एन रिजनला काय होतील, ट्रान्सफर होतील, डिफ्यूज होतील, आणि होल्स जे असतील ते पी साईडला, पी रिजनला डिफ्यूज होतील. आणि यामुळं काय होईल की पी रिजनमध्ये नंबर ऑफ होल्स इन्क्रीज होतील, आणि एन रिजनला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतील. याचा अर्थ असा होतो की एन साईडला निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्रिएट होईल, आणि पी साईडला होल डेन्सिटी क्रिएट होईल. आता होल डेन्सिटी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे एका साईडला टोटली निगेटिव्ह चार्ज क्रिएट होईल आणि एका साईडला टोटली पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होईल. जसं आपण सेल बाजारातनं विकत आणतो आणि त्या सेलला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 टर्मिनल असतात, बरोबर. तर एका साईडला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी असते आणि एका साईडला पॉझिटिव्हची डेन्सिटी असते, पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी असते. त्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं. ओके. देन इफ वी कनेक्ट वायर, एक्सटर्नल वायर जर आपण कनेक्ट केली तर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह साईडकडनं वायरमधनं फ्लो होतील टुवर्ड द पॉझिटिव्ह साईडला. ओके. याचा अर्थ इलेक्ट्रॉन फ्लो होणं म्हणजे करंट फ्लो होणं. आणि जर आपण व्होल्टमीटर वापरून पोटेन्शियल डिफरन्स मोजलं पी साईड आणि एन साईडचं, तर त्या ठिकाणी काहीतरी व्होल्टेज आपल्याला मिळेल. ओके.
And this is the working of solar cell. This is total working. Then we have to consider the IV characteristics of solar cell. IV म्हणजे I means current and V means voltage. म्हणजे सर्किट डायग्राम क्रिएट करायचा आहे आणि व्होल्टेज आणि करंट यांच्यातलं जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन नोट डाऊन करायचं आहे आणि करंट आउटपुट करंट आणि आउटपुट व्होल्टेज यांचं ग्राफ घ्यायचं आहे. यांचं काय करायचं आहे, ग्राफ घ्यायचं आहे. म्हणजे व्होल्टेज 0 करायचं आहे तर करंट किती असेल ते मोजायचं आहे. त्यानंतर व्होल्टेज 0.1 करायचं आहे त्यावेळी करंट किती असेल ते मोजायचं आहे. व्होल्टेज 0.2 करायचं आहे, करंट किती असेल ते मोजायचं आहे. व्होल्टेज 0.3 करायचं आहे, करंट किती असेल ते मोजायचं आहे. Similarly 0.4, 0.5, 0.6 and so on like this. Okay. Now if voltage is 0 then current is maximum, that is called a short circuit current. That is called a short circuit current. ग्राफ मध्ये बघा 0 voltage असेल, voltage is plotted on x axis and current is plotted on y axis. If voltage is 0, current is maximum, that current is called short circuit current. जेव्हा आपण सेल शॉर्ट सर्किट करतो म्हणजे पॉझिटिव्ह कडनं वायर निगेटिव्ह कडनं डायरेक्ट जोडतो विदाउट एनी लोड. ओके. आणि जो करंट फ्लो होतो दॅट इज कॉल्ड अ शॉर्ट सर्किट करंट आणि तो मॅक्सिमम असतो. ओके. and this is called a short circuit current. Okay. Now if we make a current is equal to 0, then voltage is maximum, that is called open circuit voltage. Open circuit voltage म्हणजे वायर पूर्ण काढून टाकायची, फक्त व्होल्टमीटर जोडायचा आहे. तर व्होल्टमीटर अक्रॉस सोलार सेल जोडला की करंट 0 असेल आणि व्होल्टेज मॅक्सिमम असेल. दिस इज कॉल्ड VOC. Okay. ISC is called short circuit current and VOC called open circuit voltage. Okay. And for different intensities plots are drawn. First plot is for 50 milliwatt per centimeter square intensity. सोलार सेलची इंटेन्सिटी किती पहिली 50 मिलीवॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर इतकं टाकलं तर पहिली कर्व मिळेल आपल्याला. फॉर 100 milliwatt per centimeter square the second curve मिळेल and for 150 milliwatt per centimeter square the second curve मिळेल. याचा अर्थ असा होतो की लाईट इंटेन्सिटी वाढवत गेलो तर शॉर्ट सर्किट करंट आणि ओपन सर्किट व्होल्टेज काय होतं, ओपन सर्किट व्होल्टेज सेम राहते परंतु करंट काय होते, वाढतो. करंट इज इन्क्रीजिंग. Okay. Now if current is increasing then power is nothing but multiplication of voltage multiplied by current. Okay. That means if intensity of light increases then power drawn by the solar cell also increases. And the curves are like this. These are the curves. Okay. सुरुवातीला व्होल्टेज आपण वाढवलं तर करंट वाढतो आणि नंतर करंट कमी कमी व्हायला लागतो. ओके. and then becomes 0 in this way. And then in this, under this curve, the maximum current and the maximum voltage, these are called IM and VM. आता हे IM आणि VM कसं प्लॉट करायचं की अंडर दी कर्व मॅक्झिमम एरिया येईल असं प्लॉटिंग करायचं. मॅक्झिमम एरिया आणि मॅक्झिमम एरियासाठी जो करंट असेल दॅट इज कॉल्ड मॅक्झिमम करंट आणि जे व्होल्टेज असेल दॅट इज कॉल्ड मॅक्झिमम व्होल्टेज. ओके. द VM आणि IM. देन द मॅक्झिमम पॉवर is VM multiplied by IM and the ideal power that is VOC into ISC. VOC means maximum voltage if current is 0 and ISC means maximum current when voltage is 0. Okay. And these current and voltages are measured, and by measuring the voltages and currents, maximum current and maximum voltage, ideal power is taken, that is P ideal is equal to VOC multiplied by ISC, and maximum power that is VM multiplied by IM. And then the terms are ISC that is short circuit current, VOC that is called open circuit voltage, IM that is called maximum current, and VM that is called maximum voltage. These are the parameters and this is called the IV characteristics of solar cell.
Now using these IV characteristics of solar cell, we can define some parameters. The first parameter is called fill factor of the solar cell. The fill factor gives the quality of the solar cell. Fill factor gives the quality of the solar cell, and efficiency gives the efficiency of the solar cell. Okay, how quality, how the solar cell exhibits good or sensitivity of the solar cell, we may say. ओके, आपण क्वालिटी कशाला म्हणतो, एखादा विद्यार्थी पटकन उत्तर देत असेल प्रश्न विचारल्याबरोबर तर तो हुशार विद्यार्थी आहे असं आपण म्हणतो. ओके, याचा अर्थ रिस्पॉन्स सोलार सेलचा सेन्सिटिव्ह सोलार सेल असेल, this is called a fill factor, and the fill factor is defined as the ratio of maximum useful power to the ideal power. That is, fill factor is shortly denoted by FF, that is equal to maximum useful power divided by ideal power. And from the figure we have calculated the maximum power, that is P max, and ideal power, that is P ideal. तर पाठीमागे बघा फिगर, P ideal is equal to VOC into ISC and P max is equal to VM into IM. Now using these terms we can define the fill factor is equal to VM IM divided by VOC ISC. This is called a fill factor. Okay, the fill factor gives the quality of the solar cell. Then using the fill factor we have to define the efficiency of solar cell. आता efficiency म्हणजे आपण कार्यक्षमता असं म्हणतो. तर कुठल्याही मशीनची, कुठल्याही डिव्हाइसची कार्यक्षमता आपल्याला डिफाईन करायची असेल, एफिशियन्सी जर डिफाईन करायची असेल तर आपण आउटपुट अपॉन इनपुट असं रेशो घेतो. म्हणजे काय की किती इनपुट आपण दिलेलं आहे आणि त्याचं आउटपुटमध्ये किती प्रमाणात रूपांतरित झालेलं आहे. ओके, दिस इज कॉल्ड द इफिशियन्सी, आउटपुट अपॉन द इनपुट. काही असू द्या तुमचं, ओके, काही असू द्या, जे मशीन असेल तर इफिशियन्सी आपण फाइंड आउट करताना कशी फाइंड आउट करणार, आउटपुट अपॉन द इनपुट, म्हणजे जे इनपुट दिलेलं आहे त्याचं आउटपुटमध्ये किती रूपांतरित होतं, दॅट इज कॉल्ड द इफिशियन्सी, किंवा आपण मराठीतून त्याला कार्यक्षमता असं म्हणतो. काही असू दे, समजा मोटरसायकल असेल, मोटरसायकलला आपण पेट्रोल टाकतो म्हणजे इनपुट देतो. 1 लिटर पेट्रोल टाकल्यानंतर ती किती आउटपुट, किती किलोमीटर चालते, दॅट इज कॉल्ड आउटपुट. आणि आउटपुट अपॉन इनपुट त्याला आपण इफिशियन्सी असं म्हणतो. बरोबर, आउटपुट अपॉन इनपुट. जर समजा आउटपुट आपल्याला कमी मिळत असेल तर आपण म्हणतो इफिशियन्सी कमी, इनपुट तितकंच देतो परंतु आउटपुट आपल्याला कमी मिळतं. एक फॉर एक्झाम्पल असं आपण गृहीत धरू की एक मोटरसायकल 1 लिटरमध्ये 50 किलोमीटर जाते आणि दुसरी मोटरसायकल 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर जाते. तर कोणत्या मोटरसायकलची कार्यक्षमता जास्त आहे असं आपण म्हणतो की जी 100 किलोमीटर चालते, ती त्या मोटरसायकलची कार्यक्षमता जास्त आहे, इफिशियन्सी जास्त आहे असं आपण म्हणतो. ओके, दिस इज कॉल्ड द इफिशियन्सी, दिस इज कॉल्ड द efficiency. Now in this case, in solar cell we have to find out the efficiency. Then efficiency of solar cell is defined as the maximum power output extracted from the solar cell divided by the power input of the solar cell. That is efficiency eta. It is denoted by eta, that is equal to P output divided by P input. Okay, and we know the maximum power, that is P output, is equal to P maximum is equal to VM into IM. And P input, that is the power, that is in milliwatt per centimeter square we are providing. Then by using this P max, this equation becomes using the definition of fill factor, that is FF is equal to VM IM divided by VOC ISC. Then VM IM is equal to FF multiplied by VOC into ISC. Putting this maximum power into efficiency, then eta is equal to VOC into ISC into fill factor divided by P input. This is called the efficiency of the solar cell. Okay, then the uses of solar cell. What are the uses of solar cells? Solar cells are used in satellites and in space vehicles to supply power to electronic and other equipments or to charge storage batteries. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोच करता येणार नाही आपल्याला, या ठिकाणी सोलार सेलचा वापर करून, फॉर एक्झाम्पल इन सॅटेलाइट किंवा स्पेस व्हेकल्स, यामध्ये
एनर्जी क्रिएट करण्यासाठी सोलर सेलचा वापर केला जातो. आणि या ठिकाणी काय केलं जातं की ज्यावेळी सूर्यप्रकाश असेल त्यावेळी स्टोरेज बॅटरीज म्हणजे त्याला आपण बॅटऱ्या म्हणतो नाही का, बॅटऱ्या आपण स्टोर म्हणजे चार्ज करून ठेवतो आणि जेव्हा सूर्यप्रकाश नसेल त्यावेळी याचा वापर केला जातो. ओके, नाव द नंबर 2, सोलार सेल्स आर युज्ड टू पॉवर कॅल्क्युलेटर्स अँड वॉचेस. कॅल्क्युलेटरमध्ये किंवा घड्याळामध्ये सोलार सेलचा वापर केला जातो. सोलार सेल्स आर युज्ड टू प्रोव्हाइड कमर्शियल इलेक्ट्रिसिटी. कमर्शियल इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण आपल्या घरामध्ये घराच्या वरती सोलार पॅनल्स बसू इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ते इलेक्ट्रिसिटी आपण विकूही शकतो. म्हणजे MSCBला विकू शकतो किंवा कोणा प्रायव्हेट सेक्टरला आपण विकू शकतो. म्हणजे काही लोकांनी कमर्शियली सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट करून बाय युझिंग द सोलार रेडिएशन्स ती विकलेली आहे. These are the uses of the solar cell. Then we have to consider one problem. The efficiency of solar cell is 10% and it has ISC, that is short circuit current, is equal to 500 milliampere and VOC is equal to 0.5 volt and fill factor is equal to 0.7. Calculate the input power. इनपुट पॉवर आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे आपण इफिशियन्सीचं सूत्र वापरून इनपुट पॉवर फाइंड आउट करू शकतो. इफिशियन्सी दिलेली आहे, फेल फॅक्टर दिलेलं आहे, शॉर्ट सर्किट करंट दिलेला आहे, VOC दिलेला आहे. या सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकल्या तर P इनपुट इज इक्वल टू 1.75 वॅट इतकी पॉवर आपल्याला मिळणार आहे. देन वी हॅव टू कन्सिडर टाईप्स ऑफ सोलार सेल्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स या ठिकाणी दिलेले आहेत. जवळजवळ 8-10 टाईप्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते टाईप्स तुम्ही वाचा, ते तुम्हाला समजतील. मी त्यावरती आता वेळ घालवणार नाही. ओके, नंबर 1 इज ॲमरफस सोलार सेल, नंबर 2 इज बायो हायब्रिड सोलार सेल, नंबर 3 इज ब्युरिड कॉन्टॅक्ट सोलार सेल, नंबर 4 इज कॅडमियम टेलोराइड सोलार सेल, नंबर 5 इज कॉपर इंडियम गॅलियम सेलेनाइड सोलार सेल्स. म्हणजे त्या मटेरियलनुसार त्याचे प्रकार पडतात. देन डाय सिंथेसाइज्ड सोलार सेल्स, देन गॅलियम आर्सेनाइड सोलार सेल, hybrid solar cell, then micromorph solar cells, then monocrystalline solar cells, multi-junction solar cells, then perovskite solar cells. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सोलार सेल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कशापासून ते बनवले जातात, त्यांची इफिशियन्सी किती, त्यांचा बँड गॅप किती, त्या जे मटेरियल वापरलेलं आहे त्या मटेरियलचं, एवढं तुम्ही या ठिकाणी वाचून ठेवायचे. म्हणजे 1 मार्काला जर तुम्हाला प्रश्न आला तर तो व्यवस्थित सोडवता येईल. देन वी हॅव टू कन्सिडर सम प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम नंबर 1, मायक्रोवेव्ह रेडिएशन हॅज फ्रिक्वेन्सी 12 GHz. मायक्रोवेव्ह, ओके. What would be the energy of photon corresponding to this radiation? फोटॉनची एनर्जी काढायची. Then calculate the wavelength of radiation, where h is equal to 6.626 into 10 raised to minus 34 joule second and 1 gigahertz is equal to 10 raised to 9 hertz. हे आपल्याला दिलेलं आहे. यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर व्हॉट वुड बी द एनर्जी ऑफ फोटॉन करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन. देन वी नो E is equal to h nu. H is the Planck's constant, nu is the frequency and E is the energy. Then calculate the wavelength of the radiation. C is equal to nu lambda. हे आपल्याला माहिती आहे. Okay, and by using this we can calculate nu is equal to 12 gigahertz, that is 12 into 10 raised to 9 hertz. Okay, and the energy of radiation is E is equal to h nu. यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या तर एनर्जी मिळेल इतकी जूल. ओके, and the energy of photon having frequency 12 gigahertz is equal to जी काय आलेली असेल ती इतकी जूल. आता आपल्याला वेवलेंथ फाइंड करायचं आहे. तर वेवलेंथ इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू hc अपॉन E. ओके, E, H and C, using these values lambda is equal to we can write. ओके, तर C is equal to न्यू लॅम्बडा वापरूनही आपण फाइंड आउट करू शकतो किंवा E is equal to hc अपॉन लॅम्बडा यावरही आपण फाइंड आउट करू शकतो. देन वी गेट वेवलेंथ ऑफ रेडिएशन इज इक्वल टू 0.025 मीटर. Second, radar sends radio signal towards aeroplane in the sky and receives echo म्हणजे रिपीट परत पाठीमागे आलेली वेव आफ्टर 1 millisecond. What is the distance of aeroplane from the radar
रडार पासनं एरोप्लेनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, अँड व्हॉट इज गिवन, द टाइम इंटरवल गिवन 1 millisecond. Okay, then by using, if distance is d, then the total distance traveled by रेडिओ वेव्ह इन इज 2D, कारण वेव्ह पाठवली जाते आणि पुन्हा घेतली जाते, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होणार आहे 2D. आणि इन द स्पीड ऑफ वेव्ह दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड युजिंग द व्हेलॉसिटीची डेफिनेशन. व्हेलॉसिटीची डेफिनेशन असते डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स इज 2D आणि टाईम इज द TT, आणि टाईम आपल्याला दिलेला आहे दॅट इज काहीतरी 1 millisecond इतका दिलेला आहे. ओके, आणि त्याला कन्वर्ट सेकंदमध्ये करायचं आहे. देन वी गेट D इज इक्वल टू इन मीटर. ओके, बस एवढंच. तर D इज इक्वल टू CT अपॉन 2 दॅट इज 3 × 10⁸ × 1 × 10⁻³ हे सेकंदमध्ये कन्वर्ट केलं आहे. 1 मिलीसेकंदचं सेकंदमध्ये डिवायडेड बाय 2 दॅट इज 1.5 × 10⁵ मीटर. Then problem 3, given the energy level of 6.624 × 10⁻18 joule, energy दिलेली आहे. Okay, imparted to an electron stream by X-ray device. Calculate the frequency in megahertz and the wavelength. दोन विचारलेले आहे. By using nu E is equal to h nu, a basic formula आहे. Therefore nu is equal to E upon h. या व्हॅल्यूज टाकल्या तर 10⁻16 हर्ट्ज मिळेल आपल्याला. आणि मेगा हर्ट्ज म्हणजे 10⁻⁻6 हर्ट्जनं 10⁻⁻6ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल मेगा हर्ट्जमध्ये मिळेल. ओके, दिस इज देन युजिंग C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल टू C अपॉन न्यू. या व्हॅल्यूज टाकल्या तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल 3 × 10⁻8 मीटर. Then calculate the fill factor if short circuit current is 80 milliampere, open circuit voltage is 0.6 volt, and IM is equal to maximum current 60 milliampere, and VM maximum voltage is equal to 0.55 volt. आणि fill factor find out करायचं ॲज इट इज. फॉर्म्युला जो आहे आपला VM IM डिवायडेड बाय VOC ISC, यामध्ये सगळ्या किमती टाकल्या तर आपल्याला fill factor मिळेल दॅट इज 0.6875. Then the next problem, what is the efficiency of an ideal silicon cell when illuminated by monochromatic light with frequency 266 terahertz? Okay, and energy is equal to h nu. Okay, then energy is h and value of nu. आता 266 terahertz, terahertz म्हणजे 10⁻12 hertz. When putting this, then energy in electron volt, याला फक्त डिवाइड करायचं 1.6 × 10⁻⁻19 ने डिवाइड केलं तर आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळेल. ओके, सिन्स 1.10 electron volt is an energy just above band gap energy of silicon, then the efficiency is 100%. Then the efficiency is 100%. Okay, now in this way this chapter is over and syllabus is also over.